वेलकम आणि नमस्कार सर्वांना. मी राजकुमार बांधव. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण गेले 2 दिवस झालं एक सिरीज सुरू केलेली आहे वनरक्षकच्या PYQची. त्यामधलं आपलं आजचं लेक्चर आहे 3रं आणि त्यामुळं आजचा आपला हा जो आहे डे 3. पण जरी डे 3 असला तरी पण आज आपण डिस्कस करणार आहोत पहिल्या दिवसाच्या शेवटचे शिफ्टचे क्वेश्चन, म्हणजे जी इव्हिनिंग शिफ्ट आहे या इव्हिनिंग शिफ्टचे क्वेश्चन आपण काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत. आता या शिफ्टचं ज्या वेळेस मी ॲनालिसिस केलं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की सकाळची जी मॉर्निंग शिफ्टला त्यांनी क्वेश्चन विचारले होते तोच सेम पॅटर्न फॉलो केला आहे इव्हिनिंगच्या शिफ्टला. त्यांनी फक्त बदल केला होता कोणत्या शिफ्टला, तर आपल्या आफ्टरनूनच्या शिफ्टला त्यांनी काय केला होता, बदल केला होता. तर नेहमीप्रमाणे जर का आपण बघितलं तर ग्रामर जे हे त्यांनी विचारलेले किती मार्कला, तर 14 मार्कला. इथे मी लिहितो ग्रामर यांनी विचारलेले 14 मार्कला. त्यानंतरून आपला जे होकॅब हे त्यांनी विचारलेले 12 मार्क्सला. आणि राहिला विषय पॅराजंबल्सचा. हे पॅराजंबल्स आपले दोन विचारले होते आणि ते किती मार्कला विचारले होते, 4 मार्क्सला विचारले होते. आता ग्रामरचे जर का आपण टॉपिक बघितले तर आर्टिकलवरती त्यांनी 2 क्वेश्चन विचारलेले तर म्हणजे 4 मार्कला. वर्बवरती पण त्यांनी 1 क्वेश्चन विचारला आहे म्हणजेच इथे 2 मार्कला विचारलेला आहे. त्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाऊन वरती 1 क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर प्रिपोजिशनवरती पण 1 क्वेश्चन विचारला आहे. पॅराजंबल्स नेहमीप्रमाणे 2 विचारले तर आणि स्पेलिंग एरर जो आहे याच्यावरती 2 क्वेश्चन त्यांनी विचारलेले तर व्होकॅबमध्ये जर बघितलं तर इडियम्स ह्या 2 विचारलेल्या आहेत म्हणजे इडियमची संख्या त्यांनी वाढवलेली आहे. त्यानंतर सिनोनिम त्यांनी 1 विचारलेले, अँटोनिम परत एकदा 1 विचारले आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन 2 विचारले. म्हणजे टोटल मार्क 4, 2, 6 आणि 4, 10 आणि 4, 14. मी तिथं 12 म्हणलो होतो पण टोटली व्होकॅबला त्यांनी काय केलेले तर 14 मार्कला व्होकॅब विचारलेले. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की आपल्याला अभ्यास करताना व्होकॅब आणि ग्रामर यांना इक्वल दर्जा द्यावा लागणार आहे. फक्त ग्रामर केलं तर व्होकॅबचे मार्क जाणार होतं आणि फक्त व्होकॅब केलं तर ग्रामरचे मार्क जाणार होतं. आता व्होकॅब जे आहे ना हे व्होकॅब अनसर्टन आहे, त्यामध्ये कोणता क्वेश्चन येईल हे सांगता येत नाही. पण मी जसं सांगितलं की इडियम्स आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन यांच्या आपण पिक्टोरियल व्होकॅब बनवलेले आहेत आणि सर्व ज्या व्होकॅब आहेत ना त्या इम्पॉर्टंट व्होकॅब आपण तिथून काय केलेले आहेत उचललेल्या आहेत. म्हणजे TCSने आतापर्यंत ज्या काही एक्झाम घेतलेल्या आहेत त्यामधल्या इडियम्स आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि फ्रेजेस हे आपण काय केलेले आहे तिथून उचललेले आहेत. त्यामुळं एक पॉसिबिलिटी जास्त आहे की याच व्होकॅब म्हणून ते काय करतील, क्वेश्चन करतील. कारण TCS जरी असलं तरी ते व्होकॅब काय करतं, रिपीट करतं. सो व्होकॅबचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्या बॅचमध्ये क्लिअर होणार आहे. आणि ग्रामरचं तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ग्रामरला तुमचा एकही मार्क जाणार नाही आणि पॅराजंबलला तुमचा एकही मार्क जाणार नाही. सो तुम्हाला जर का व्यवस्थित बॅच केली तुम्ही तर नक्कीच चांगले मार्क पडणार आहेत. आता आपण काय करू, डायरेक्ट पहिला जो क्वेश्चन आहे या पहिल्या क्वेश्चनला काय करू, सुरुवात करू. आणि पहिलाच क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे पॅराजंबलचा. आता हे जे पॅराजंबल आहे का नाही, ह्या पॅराजंबलमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला ट्रिक नंबर 1. ठीक आहे. आता ट्रिक नंबर 1 पण पॅराजंबल सोडवताना सगळ्यात पहिली मेथड कोणती वापरायची, तर ते 4ही सेंटेन्स वाचायचं, त्याचं मिनिंग समजून घ्यायचं आणि मग उत्तर काढायचं. पण ज्या विद्यार्थ्यांना मिनिंग समजणार नाही त्यांच्यासाठी गरिबांची पद्धत आपण तयार केलेली आहे, राईट. आणि ही जी गरिबांची पद्धत आहे ती वापरायची. त्या गरिबांच्या पद्धतीनुसार पण तुमचं 90 ते 95% पॅराजंबल बरोबरच येणार आहे. हा म्हणजे काय की 10 पैकी 1-2 चुकू शकतात त्यावेळेस, ठीक आहे. पण पॉसिबिलिटी ही काय आहे रे, मॅक्सिमम बरोबरच येतात. 10 पैकी 1 किंवा 2 बळच चुकल म्हणजे तुमचं 8 तर बरोबर येणार होतं. त्यामुळं तिथं तुमचा फायदाच होणार आहे. जर मिनिंग नाही समजलं तर अंदाजे आक्कड बक्कड बंबेबू असं करत मारण्यापेक्षा ही जी ट्रिक येतात ह्या वापरायच्या आणि शुअरली त्या ट्रिक ॲप्लायच होतात. म्हणजे खरं तर पॅराजंबल सोडवण्यासाठीच त्या बनवलेल्या होत्या. ओके. मग आता बघा इथं पॅराजंबल दिलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे पॅराजंबलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पहिलं लेटर, पहिला जो शब्द आहे, पहिला वर्ड तुम्ही काय करायचा बघायचा. इथं पहिला वर्ड कोणता आहे, शी आहे. त्यानंतर इथं काय दुसरा आहे फ्लोरेन्स नाइटिंगेल.
त्यानंतरून अगेन आहे शी, त्यानंतरून आहे हर. ओके, पहिला शब्द हे केला. त्यानंतरून दुसऱ्यांदा आपण ऑप्शन बघायचे. ऑप्शनमध्ये ए आहे, बी आहे, डी आहे, म्हणजे चारही ऑप्शनमध्ये आपल्याला जर का बघा काही पॅराजंबलमध्ये काय केलेलं असतं, सुरुवातीचं डी 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 दिलेलं असतं, मग त्यावरून आपल्याला पहिलं सेंटेन्स शोधायची गरज नाही आहे ना. मग आता बघा इथं तुम्हाला मी ट्रिक नंबर 1 सांगणार आहे. आता ट्रिक नंबर 1 काय आहे बघा, की इथं मी लिहिलेलं आहे नाऊन आणि इथं काय लिहिलेलं आहे प्रोनाऊन. काय लिहिलेलं आहे प्रोनाऊन. आणि हे जे पॅराजंबल आहेत ना, हे पॅराजंबल सोडवण्यासाठी आपल्याला ग्रामरचे रूलच यूज करतात, म्हणजे रूलच यूज करावे लागतात. त्यामुळे ना ग्रामरच्या सेक्शनमध्ये पण आपण पॅराजंबल ॲड केलं ना तर खरं तर ग्रामर जे ते जवळजवळ 17 ते 18 मार्कला जाणार आहे. ठीक आहे, पण एनिवे आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. आता नाऊन लिहिलेलं आहे मी इथं. नाऊन म्हणजे काय, एका शब्दामध्ये नाऊन म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर असं चित्र आलं पाहिजे. मी जर का म्हणलं रश्मिका मांदना, डोळ्यासमोर कोण येणार आहे, रश्मिका मांदना येणार आहे. मी जर का बोललो सचिन तेंडुलकर, डोळ्यासमोर कोण येणार आहे, सचिन तेंडुलकर येणार आहे. मी जर बोललो महेंद्रसिंग धोनी तर महेंद्रसिंग धोनी येणार आहे. मी जर का बोललो हिमालय माउंटेन तर तुम्हाला ते हिमालय माउंटेनचं चित्र डोळ्यासमोर येणार आहे, आणि त्याला आपण काय बोलायचं आहे, नाऊन बोलायचं. आता प्रोनाऊन म्हणजे काय, जे नाऊनच्या इन्स्टेड ऑफ नाऊन जो वर्ड यूज केला जातो त्याला आपण काय बोलायचं आहे, प्रोनाऊन बोलायचं आहे. ठीक आहे, मग ज्या वेळेस पॅराजंबलमध्ये नाऊन पहिला शब्द म्हणतोय, हा पहिला शब्द नाऊन आणि प्रोनाऊन येईल, नाऊन आणि प्रोनाऊन येतील, त्यावेळेस कायम आणि कायम लक्षात ठेवायचं की अगोदर आपण प्रोनाऊनच घ्यायचं. सॉरी चुकला, परत एकदा सांगतो. ज्या वेळेस पॅराजंबलमध्ये नाऊन आणि प्रोनाऊन असेल त्यावेळेस आपण अगोदर नाऊनला घ्यायचं आणि त्यानंतरून कुणाला घ्यायचं, प्रोनाऊनला घ्यायचं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा नाऊन येणार आणि त्यानंतरून कुणाची बारी येणार आहे, प्रोनाऊन. म्हणजे इथं जर का मी एखादं नाव घेतलं, समजा इथं मी नाव घेतलं दिव्या, आता दिव्या नाव घेतलं, हे काय रे नाऊन आहे माझं, आणि इथं जर का शी असेल तर बघा मी काय करणार आहे, पहिलं सेंटेन्स कुणाचं घेणार आहे, दिव्याचं घेणार आहे, आणि दुसरं सेंटेन्स कुणाचं घेणार आहे, शी या प्रोनाऊनचं घेणार आहे. आता प्रोनाऊन मध्ये सब्जेक्ट प्रोनाऊन कोणते तर 8. बघा पहिल्या लेक्चरपासून मी सांगतोय 8 सब्जेक्ट प्रोनाऊन आहेत. कोणते, आय, वी, ही, शी, इट, यू, यू आणि दे, हे आपले 8 सब्जेक्ट प्रोनाऊन होतं. सो एक ट्रिक नंबर 1 काय, याला मी लिहितो इथं ट्रिक नंबर 1. आणि ट्रिक नंबर 1 काय, जर का पहिला शब्द नाऊन किंवा प्रोनाऊन आला तर आपण नाऊनला प्रेफरन्स द्यायचा. ठीक आहे, चलो आता आपल्या एक्झाम्पलकडे येऊ. एक्झाम्पलमध्ये बघा इथं बघा शी हे काय प्रोनाऊन आहे, त्यानंतर फ्लोरेन्स नाइटिंगेल. आता हे नाऊन आहे बरं का, हे काय आहे, नाऊन आहे. आपण म्हणतो हे काय आहे, पण तिकडले फॉरेनमधले हे नाव असेच असते तर, म्हणून हे काय आहे, नाऊन आहे. शी हे पण काय आहे, प्रोनाऊन आहे. आणि हर हे काय आहे रे, तर हे ऑब्जेक्ट प्रोनाऊन आहे. काय आहे, ऑब्जेक्ट प्रोनाऊन. शी त्याचं काय होतं रे, शीचं हर होतं ऑब्जेक्ट प्रोनाऊन, माहिती आहे ना, हर. अरे बघा आय, मी, वी, अस, यू, यू, ही, हिम, शी, हर येतं ना, मग ते. आता हे ऑब्जेक्ट प्रोनाऊन आहे, म्हणजे आपण त्याच्या डिटेलमध्ये नाही घुसत, आपण फक्त प्रोनाऊन लिहतो. ओके, चला नाऊन सापडलं आहे का नाही, बी. म्हणजे बीचं माझं सेंटेन्स काय आहे पहिलं, मग बी सगळ्यात सुरुवातीला असणार आहे बघा, हे ऑप्शन गेला, आणि हा पहिला आणि दुसरा आणि तिसरा ऑप्शन तर माझा कट झालेला आहे. आता राहिलेला आहे बी ए आणि बी डी हे राहिलेलं आहे. ठीक आहे, आता ह्या दोन्हीपैकी मला आन्सर काढायचं आहे, मग त्यासाठी मला काय करावं लागणार आहे, हे सेंटेन्स वाचावं लागणार आहे. काय दिलेलं आहे बघा, फ्लोरेन्स नाइटिंगेल वॉज बोर्न ऑन 12 मे 1820 इन फ्लोरेन्स, इटली. ठीक आहे, त्यानंतरून सेंटेन्स काय आहे, शी रिमेन अनमॅरिड अँड डिवोटेड हर लाईफ टू सर्विंग पुअर अँड सिक. म्हणजे अनमॅरिड राहिलेले, आता म्हणजे हे समजा यंगस्टरच्या पुढं गेलं, समजा म्हणजे एजच्या पुढं बरंचसं एज झालं. शी वूड देन स्पेंड टाईम टेकिंग केअर ऑफ हर इंज्युर्ड डॉल्स अँड ॲनिमल, आणि हर इंटरेस्ट इन नर्सिंग वॉज एव्हिडंट फ्रॉम चाइल्डहूड. आता बघा इथं मॅरिड आणि चाइल्डहूड ह्या दोन काय येतात, स्टेट येतात.
त्यामधली कोणती स्टेट अगोदर असते? चाइल्डहुडची स्टेट अगोदर असते आणि मॅरिडची स्टेट ही नंतर असते, बरोबर आहे. आणि जुन्या काळामध्ये वेगळं होतं की त्या काळामध्ये पाळण्यात लग्न लावायचे, ते विषय राहिला आहे का? आता विषय नाही आहे. पण चाइल्डहुड ही जी स्टेट आहे पहिल्यांदा, आणि मॅरिड म्हणजेच काय, यंग ही स्टेज नंतरून येते. सो आपण इथं चाइल्डहुड स्टेजला प्रेफर देणार आहोत, आणि त्यामुळं माझं 2 नंबरचं सेंटेन्स डी पाहिजे. मग सेंटेन्स कसं होणार आहे? फ्लोरेन्स नाइटिंगेल वॉज बॉर्न ऑन 12 मे 1820 इन फ्लोरेन्स, इटली. हर इंटरेस्ट इन नर्सिंग वॉज इव्हिडंट फ्रॉम चाइल्डहुड. म्हणजे बी नंतरून डी पाहिजे, आणि बी नंतरून डी असणारा ऑप्शन माझा काय आहे? 4 नंबर आहे. आणि म्हणून माझं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 4. बाकीच्या ऑप्शनचा काही सवालच येत नाही आहे. हे तर संपला. मग आता हे जर पहिलं पॅराजंबल होतं, ह्याच्यावरून आपल्याला ट्रिक नंबर 1 क्लिअर झालं का? चलो दुसरा क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन. मी सांगितलेलं आहे वरचं काय वाचायचंच नाही आहे तुम्हाला. इथं जर का 1 वर्ड सबस्टिट्यूट ह्याला नजर मारता आली तर मारा. इथं काय दिलं आहे? द सोल्जर गॉट डाऊन फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्यूट हिज कमांडर. आणि इथं ऑप्शन दिलेले, तर ह्या गॉट डाऊन याच्यावरती काय असणार आहे? अलाइटेड, अलाइन, अबॅन्डन आणि असेंडेड असं दिलेलं आहे. आता बघा, गॉट डाऊन याचं मिनिंग काय? डाऊन म्हणजे काय? खाली येणे. डाऊन म्हणजे काय? खाली येणे, राईट. तर गॉट डाऊन ही जी आहे ना फ्रेज, गॉट डाऊन ही जी फ्रेज आहे तिथं 1 वर्ड सबस्टिट्यूट दिलेलं आहे, पण फ्रेज आहे. आता गॉट डाऊन ही जी फ्रेज आहे ना, या फ्रेजचं मिनिंग काय आहे? तर एखादा माणूस आहे, म्हणजे तो जो सोल्जर आहे तो काय झालेला आहे? घोड्यावरून उतरला, त्यानंतरून असा स्थिर झाला, आणि त्यानंतरून सोल्जरला त्याने काय केलेलं आहे? सॅल्यूट, म्हणजे त्याच्या कमांडरला त्याने काय केलेलं आहे? सॅल्यूट मारलेला आहे. मग तुम्हाला एक इमेज दिसत असेल बघा, त्यामध्ये काय झालेलं आहे की काही लोक ट्रेनमधून उतरतायत आणि काही लोक चढलेले आहेत, चढतायत, पण प्लॅटफॉर्मवरती काही लोक उतरून असे थांबलेले आहेत. मग त्याला आपण म्हणायचं अलाइटेड. काय म्हणायचं? अलाइटेड. आणि अलाइटेड म्हणजेच काय? गॉट डाऊन. बघा मिनिंग काय आहे की उतरून, म्हणजे जे एखादे वाहन आहे, या वाहनामधून उतरून थोडंसं स्टेबल व्हायचं, याला आपण म्हणायचं गॉट डाऊन. ओके. आणि त्याचंच सिनोनिम किंवा त्याचंच जवळचं मिनिंग काय आहे? अलाइटेड. आणि म्हणून इथं 1 नंबरचं ऑप्शन हेच माझं काय उत्तर आहे? अलाइटेड हेच माझं काय उत्तर आहे. आता अलाइन म्हणजे काय? एका लाईनमध्ये अलाइन करतो आपण, म्हणजे एका मागोमाग एक, याला म्हणायचं अलाइनमेंट. काय म्हणायचं? अलाइनमेंट. आणि अलाइनमेंट हे काय तिथं उत्तर नाही आहे, तर गॉट डाऊन ह्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1, अँड दॅट इज अलाइटेड. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट, फिल इन द ब्लँक. आहे आय हॅव नेवर डेअर्ड सीन हिज टॉल टॉक. हा क्वेश्चन जो आहे ना, हा एकदम हार्ड लेवलचा क्वेश्चन आहे. आता बघा, हा क्वेश्चन आपण ग्रामरच्या मदतीने सोडवू शकतो. आणि दुसरं म्हणजे मिनिंग आहे, हा व्होकॅबचा क्वेश्चन आहे. जरी आपण ग्रामर म्हणत असलो तरी हा व्होकॅबचा क्वेश्चन आहे. कसा बघा, तर इथं हॅव दिलेला आहे, आणि कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं हॅवचा जोडीदार नेहमी कोण असतो? व्ही3. मी सांगितलं ना रे, दिलवाले, या दिलवालेला 2 भाऊ असते, तर ING वाले आणि दुसरा कोणता? H वाले. आता ING वाले जे येतं ते म्हणजे कोण येतं? आपले V4. आणि हे सेंटेन्समध्ये नेहमी आणि नेहमी टू बी बरोबर येतात. म्हणजेच एम रायटिंग, इज इटिंग, इज डान्सिंग, आर वेअरिंग, वर सेलिब्रेटिंग, वॉज डिस्कसिंग, हे सर्व काय येतं? आपले V4 येतं, म्हणजे ING वाले, आणि ह्यांच्या जोडीला असलेले हे टू बी येतं. ओके. आता जो H वाला आहे, H वाला हा नेहमी कुणाचा जोडीदार असतो? V3चा जोडीदार असतो. आणि त्यामुळं H वाल्याच्या पुढं V3 पाहिजे. पण इथं जेवढे काय दिलेले आहेत त्यांनी V3 दिलेले आहेत, पण इथं आपल्याला काय करायचं? मिनिंग शोधायचं आहे. आणि मिनिंग शोधण्यासाठी मला इथला वर्ड मदत करणार आहे टॉल टॉक. आता टॉल टॉक याचा अर्थ काय बरं? टॉल टॉक म्हणजे आपल्या गरिबांच्या भाषेमध्ये फेकूचंद, म्हणजे एखादा कायमच बडाया मारतोय. आता तुम्ही बघा ना, बडाया मारण्याचा कार्यक्रम असतो की नाही तुमचा, सिलेक्शन झालं, सिलेक्शन झाल्यानंतरून तुमची पांढऱ्या घोड्यावरून मिरवणूक होती, सनरूपच्या गाडीमधून तुम्ही असा हात वगैरे करता, त्यानंतरून तुमचा असा मोठा भारी फ्लेक्स लावलेला असतो, आणि तुम्ही स्टेटसला पण टाकलेलं असतं रुबाब पाहिजे, किंवा दुसरं गाणं कोणतं असतं, लढलो मी, जिंकलो मी, असं काहीतरी गाणं असतं, आहे का नाही? तर ते 4-5 गाणे फिक्स होतं. त्यातलं एक गाणं मला नेमकं आता आठवण आहे,
पण ते जे गाणे येतं तुम्ही लावलेले असतात आणि तिथं मग तुम्ही जातात आणि बढाया मारतात, बरोबर आहे की नाही. आता बढाया मारण्याच्या कार्यक्रमामध्ये तुमचं पहिलं वाक्य असतं, विद्यार्थी मित्रांनो MPSC किंवा ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या एकदम सोप्या आता, आणि मी फक्त आणि फक्त दररोज 2 तास अभ्यास केला आणि क्वालिफाय झालो. आता हे बढाया मारण्याच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त महाफेकाडे कोण असते ना, तर UPSC ॲस्पिरंट. हे 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करते. तर आता अटेम्प्टचं लिमिट आहे त्याला, पण ग्रॅज्युएशनच्या अगोदरपासून ते काय करतात, अभ्यास करतात. पण सांगणार काहीच नाही. मी दररोज पवायला जायचो, ट्रेकिंगला जायचो, फक्त 3 ते 4 तास अभ्यास करायचो आणि सिलेक्ट झालो. तर ते पॉसिबल नाही आहे. आणि यालाच आपण काय म्हणायचं, टॉल टॉक. काय म्हणायचं, टॉल टॉक. आणि मग ह्या ज्या गप्पा तुम्ही बढाया मारताना सांगितलं मी 2 तास अभ्यास केला, तुमचे मित्र सोबत आलेले त्यांचा विश्वास बसेल का, नाही. मग इथं आपला ट्रस्ट, टॉल टॉकवरून मला एक समजतं आहे की ट्रस्टशी रिलेटेड तिथं सेंटेन्स असलं पाहिजे. मग इथं काय, बिलीव म्हणजेच काय, विश्वास. सो ऑप्शन नंबर 1 हेच ह्याचं काय आहे रे, उत्तर आहे, म्हणजे परफेक्ट बसतं. आता कन्सिडर म्हणजे काय, ठरवणे. आता ठरवणे आणि विश्वास ठेवणे ह्याच्यामध्ये खूप सारा फरक आहे, त्यामुळे हे कन्सिडर्ड हे ऑप्शन येणार नाही. अजून म्हणजे काय आहे, तर आपण गृहीत धरणे. अजून म्हणजे काय, गृहीत धरणे. आणि ह्याच्यामध्ये काय, आय हॅव नेवर अजूम इन इज टॉल टॉक, हे सेंटेन्स बसतच नाही आहे, गृहीत धरतच नाहीत आपण. आणि रिलाय म्हणजे पण काय आहे, तर विश्वास ठेवणे. पण इथं बिलीव आणि रिलाय ह्याच्यामध्ये बिलीव हा वर्ड जो आहे ना तो परफेक्ट बसतो, त्यामुळं ह्याचं उत्तर काय असणार आहे, 1 नंबर. मग ह्या पद्धतीचा एखादा क्वेश्चन जरी तुमचा एक्झाममध्ये चुकला ना तरी काय अडचण नाही घ्यायचं, कारण हा एकदमच डीपमधला क्वेश्चन विचारलेला आहे. चलो आता नेक्स्ट आहे की इथं आर्टिकल यूज करायचं आहे. आता त्यासाठी तुम्ही काय करायचं, सेंटेन्स वाचायचं. काय वाचलेलं आहे इथं दिलं आहे, चिल्ड्रन वर प्लेइंग नियर रिव्हर व्हेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल, असं दिलेलं आहे. आता इथं बघा मला काय करायचं आहे, हे वर्ड्स बघायचे तर चिल्ड्रन, आणि इथं काय दिलेलं आहे, रिव्हर. आता चिल्ड्रन हा काय आहे रे, प्लुरल वर्ड आहे. काय आहे, प्लुरल. चाइल्डचं काय होतं, चिल्ड्रन होतं. आणि प्लुरल नाऊन जे असतं ना, या प्लुरल नाऊन सोबत आपण आर्टिकल ए किंवा ॲन यूज करत नाहीत. मग तिथं यूज काय करतो, द आर्टिकल. म्हणून इथं काय बसणार आहे, तर माझं द बसणार आहे, राईट. म्हणून काय येणार आहे, द चिल्ड्रन वर प्लेइंग नियर. आता रिव्हर, कोणत्याही रिव्हर असेल, रिव्हर जरी कॉमन नाऊन असलं तरी रिव्हर एक फिक्स रिव्हर सांगितलेली. कसं काय बघा, द चिल्ड्रन वर प्लेइंग नियर द रिव्हर व्हेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल. म्हणजे काही मुलं काय करतात, नदीच्या कडेला खेळत आहेत आणि तिथं काय झाले, ते एक जण बॅलन्स चुकून नदीच्या पाण्यामध्ये पडला. तर इथं मुलं खेळत आहेत, म्हणजे ती जी रिव्हर आहे ती काय आहे रे, स्पेसिफिक आहे. आणि कालच्या लेक्चरपासून मी सांगतोय की एखादी गोष्ट जर का फिक्स असेल, जसं स्वामी विवेकानंद मेमोरियल हा फिक्स होतं की नाही, तर तिथं आपण द यूज केलं होतं. तसं मुलं खेळणारी ही रिव्हर फिक्स आहे, आणि त्यामुळे इथं आर्टिकल आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, दच घ्यावा लागणार आहे. सो इथं काय येणार आहे, सेंटेन्स काय येणार आहे आपलं, द चिल्ड्रन वर. ह्याला वियर म्हणायचं नाही, ह्याचं प्रोनाऊन्सिएशन खरं तर वर आहे. वियर म्हणले तर अडचण नाही, पण नॉर्मली तुम्ही जनरली काय करत चला, वरच म्हणत चला. द चिल्ड्रन वर प्लेइंग नियर द रिव्हर वेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल. सो इथं द आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे माझं काय आहे रे, उत्तर. मग ह्याच्यामधून एक रूल तुम्हाला माहीत झाला की प्लुरल नाऊन जर असेल तर तिथं आर्टिकल ए किंवा ॲन यूज करायचं नाही. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, फिल इन द ब्लँकच आहे. माय फ्रेंड डॅश लेग वॉज फ्रॅक्चर हॅज रिकवर्ड नाव. आता हा क्वेश्चन कशावरती बरं, विच, हुज, हू, हुम आणि हू. हा क्वेश्चन आहे रिलेटिव्ह प्रोनाऊनवरती. रिलेटिव्ह प्रोनाऊन. आता रिलेटिव्ह प्रोनाऊन याला आपण मराठीमध्ये म्हणतो संबंधी सर्वनाम, पण मराठीचं काय घेण्यात येणार नाही. रिलेशन म्हणजे जे प्रोनाऊनचं सेंटेन्सशी रिलेट करतो, रिलेशन असतं त्याला आपण काय म्हणायचं, रिलेटिव्ह प्रोनाऊन. आणि कोणकोणते रिलेटिव्ह प्रोनाऊन येतं, तर आपला हू आहे, त्यानंतरून विच आहे, त्यानंतरून दॅट आहे, त्यानंतरून हुज आहे, त्यानंतरून हुम आहे, त्यानंतरून सच ॲज आहे आणि सेम ॲज. हे जे आहेत ना
हे आहेत आपले रिलेटिव्ह प्रोनाऊन. काय येतं? रिलेटिव्ह प्रोनाऊन. ठीक आहे. आता हे जे रिलेटिव्ह प्रोनाऊन आता या रिलेटिव्ह प्रोनाऊनमध्ये हू जो आहे, हू हा कोणाबद्दल इन्फो सांगतो? एखाद्या पर्सनविषयी. कोणाविषयी? पर्सनविषयी, व्यक्तीबद्दल. त्यानंतरून इथं आपला हा जो हूज आहे, हा हूज काय एक्सप्रेस करतो? इथं लिहितो मी थोडंसं वरती, इथं लिहितो. आपला हा जो हूज आहे, हूज हा काय एक्सप्रेस करतो? पजेशन. काय? पजेशन. पजेशन म्हणजे काय? मालकी. कळालं? आणि पजेशन म्हणलं की मालकी येणार आहे. हुज पेन्सिल इज दिस आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही? हुज पेन्सिल म्हणजे या पेन्सिलचा मालक कोण आहे आपण असं बोलतो का नाही? तर हे जे हुज आहे हे पजेशन एक्सप्रेस करतं. म्हणून आपला जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये जर का आपण बघितलं तर काय दिलेलं आहे? माय फ्रेंड डॅश लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाव. माय फ्रेंड म्हणजे माझा मित्र, आणि हा जो लेग आहे या लेगचं पोझिशन तिथं दाखवायचं आहे आपल्याला. म्हणून इथं काय येणार आहे? माय फ्रेंड हुज लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाव. समजलं का? म्हणून इथं काय येणार आहे? आपलं ॲन्सर ऑप्शन नंबर 3 हे तिथं काय येणार आहे? ॲन्सर येणार आहे. आता बघा इथं तुम्हाला आहे ना हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्समध्येच आहे ना एक रूल आहे, आणि त्या रूलवरती MPSC कायम प्रश्न विचारत असतं. MPSCच्या PYQ जर का बघितले तर त्या PYQमध्ये हा जो क्वेश्चन आहे ना याच्यावरती क्वेश्चन 100% विचारला जातो. आता बघा हा जो हुज आहे हा हुज, आणि इथं काय दिलेलं आहे रे? वॉज. आपलं हे वॉज जे वॉज हे काय आहे? वर्ब आहे. वॉज हे काय आहे? वर्ब आहे. पण इथं वॉजच का आलं? वर्ब का नाही आलं? तर त्याचं कारण आपला जो रिलेटिव्ह प्रोनाऊन हा कोण आहे? रिलेटिव्ह प्रोनाऊन. या रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या अगोदर जे नाऊन असतं माय फ्रेंड हे नाऊन आहे का नाही? या नाऊनवरून आपण हे काय करायचं असतं? वर्ब घ्यायचं असतं. ह्याच्यावरती MPSCने डझन वेळा प्रश्न विचारलेला आहे. तर इथं माय फ्रेंड म्हणजे एकाबद्दल बोलतंय आणि एकाबद्दल बोलतंय, हे सिंग्युलर आहे. तर इथं काय येणार आहे? सिंग्युलर वर्ब येणार आहे. म्हणून इथं काय येणार आहे? आपला वॉज येणार आहे. कळालं? मग MPSCचा PYQ बघा, फॉरेस्ट 2019ला विचारलेला आहे. तुमच्या डेस्कटॉपवरती एक क्वेश्चन दिसत असेल MPSCचा, तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवलेला आहे मी. तर त्याचं उत्तर काढताना आपल्याला काय शोध लावा लागणार आहे? ह्याच्या अगोदरचं नाऊन कोणतं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे? तर ते वर्ब सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे पुढं चालून जर काय ॲडव्हान्स आपल्याला विचारलं 2025ला तर तुम्हाला तो जो रूल आहे तो कळायला पाहिजे. आपल्या रेकॉर्डेड बॅचमध्ये आपण हे काय केलेलं आहे? डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आता आपला हा क्वेश्चन झाला, याचं उत्तर किती काय येणार आहे? हुज येणार आहे. आता सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम एंड इन स्मोक. आता ह्याचं मिनिंग सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक आहे ना इमेज दिसत असेल, तर त्या इमेजमध्ये बघा मी 2 पार्ट केलेले. तर एक मुलगा आहे तो मोबाईलवरती मॅसेज आलेला आहे आणि गोलमध्ये दाखवलेलं आहे. तुम्हाला समजलं असेल, तेवढी अंडरस्टँडिंग आहे तुमची चांगली, की ती मुलगी त्याची कोण आहे? गर्लफ्रेंड आहे. म्हणजे पुढं पुस्तक आहे, हा अभ्यास करण्याच्या ऐवजी गर्लफ्रेंडबरोबर चॅटिंग करतोय, इंस्टाग्रामच्या रील पाहतोय, यूट्यूब शॉर्ट्स पाहतोय. ओके. आणि त्यामुळं खालच्या इमेजमध्ये बघा त्याचा MPSCचा रिझल्ट जो आहे तो कसा झाला आहे रे? फेल झालेला आहे. फेल झालेला आहे म्हणजे काय आहे? त्याला काय झालेलं आहे की अभ्यासाला लायब्ररीत तर यायचा, पण तो काय करायचा? मोबाईलवरती चॅटिंग करायचा किंवा काय करायचा? इंस्टाग्रामच्या रील पाहायचा. त्यामुळं एक्झाममध्ये कोणता पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहे का? नाही येणार. म्हणजे फायनली तो काय झालेला आहे? एंड इन स्मोक झालेला आहे. म्हणून एंड इन स्मोक म्हणजे काय आहे? तर टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट. समजलं? मग त्यामुळं तुम्हाला पण तुमचं लाईफ जर का एंड इन स्मोकमध्ये जाऊन द्यायचं नसेल तर हुशार व्हा आणि फक्त काय करा? स्टडी करा. ओके. माझं म्हणणं एकच आहे की तुमचा 100% फोकस स्टडीवरती करा. बाकीच्या ज्या गोष्टी असणार आता त्या चालूच राहणार आता, परंतु तुमचा 100% फोकस तुम्ही स्टडीवर करा. आता स्टडीवरती फोकस ह्याच्यावरूनच आपल्याला आपली एक बॅच आहे. तर ही जी बॅच आहे ही टोटली TCS पॅटर्नवरती फोकस अशी बॅच आहे.
आणि मी जसं पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं तसं ही जी बॅच आहे ही स्पेशली वनरक्षकसाठी डिझाईन केलेली आहे. त्यामध्ये हे वनरक्षकचे ॲनालिसिस व्हिडिओ असणार तर प्लस ग्रामर आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत घेतलेले. बऱ्याचशा मुलांचं मला फोन येत असतो किंवा कधी भेटले सर म्हणतात की आम्हाला इंग्लिश लय अवघड जातं बरं का, कारण जास्त करून फॉर्म कोण भरतं, पोलीस भरती करणारे मुलं, आणि त्यांचा आणि इंग्लिशचा काही संबंध नसल्यामुळे त्यांना इंग्लिश अवघड जातं. पण अजिबात घाबरायचं नाही. त्यासाठी आपण पहिले 15 दिवस बेसिक घेतो, म्हणजे तुमच्या ABCD पासून सुरुवात करतो आणि त्यानंतरून हळूहळू ॲडव्हान्स ग्रामर करतो. आणि तुम्ही बघा बेसिकचे लेक्चर तुम्ही केल्यानंतरून तुम्हाला मी 100% गॅरंटी देतो की तुम्हाला ॲडव्हान्स ग्रामर हे इझिली समजणार आहे. कारण हा जो एक्सपेरिमेंट आहे ना तो मी 9वी-10वीच्या मुलांवरती करून बघितलेला आहे. त्यांना ज्यावेळेस मी बेसिक शिकवलं त्यावेळेस त्यांना ॲडव्हान्स ग्रामर पण आलेले आहे. आणि या ऑफलाईनच्या बॅचेसमध्ये तर मला लगेच समजतं की हे बेसिक शिकवल्यामुळं सर्व मुलांना ॲडव्हान्स ग्रामर समजतं. सो अशी आपली जी बॅच आहे ती आपल्या ॲपवरती मी अपलोड करत आहे. 25 ते 30 एप्रिलपर्यंत ती बॅच पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. आणि ती जी बॅच आहे तिच्यामध्ये 1-2 व्हॅलिडिटीचा 3 महिन्याची आणि 6 महिन्याची, आणि एकदम कमी प्राईजला आपण ती सेल करतोय. फक्त आणि फक्त 250 रुपयाला 3 महिन्याची बॅच आहे. आणि जी 6 महिन्याची बॅच आहे ती फक्त आणि फक्त 350 रुपयामध्ये, म्हणजे एकदम कमी भावामध्ये 4-5 जण नाश्ता करायला गेले तरी एवढे पैसे होत येतात. पण ही जी प्राईस जरी कमी असली तर याचा अर्थ नाही की त्याच्यामधलं कंटेंट जे आहे ना ते एकदम स्ट्रॉंग आहे. कारण आपली TCS पॅटर्नवरती फोकस असलेली बॅच असल्यामुळे MPSCचे PYQ मी त्याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत. म्हणजे 0 ॲड केलेले आहेत का नाही, तर MPSCचे PYQ जे येतं ते मी काय केलेले तर थोडेसे कमी ॲड केलेले येतं. म्हणजे तुम्हाला फक्त समजलं पाहिजे की हा जो टॉपिक आहे याच्यावरती MPSC पण क्वेश्चन विचारतं. त्यामुळं जिथं गरज आहे तिथं 1-2 MPSCचे PYQ ॲड केलेले येतं. बाकी सगळे PYQ आपण कुठून उचललेले तर TCS पॅटर्नमधून. ठीक आहे. त्यामुळं ही जी बॅच आहे तुम्हाला खूपच फायदा होणार आहे. चलो आता खूप झाले ॲडव्हर्टाइजमेंट. आता पुढच्या सेंटेन्सकडे 7 नंबरचा. तर इथं काय दिलेलं आहे, मिनिंग विचारलं आहे गिव्ह इयर टू. आता गिव्ह इयर टू मी सांगितलेलं आहे EDMचं मिनिंग शब्दशः घ्यायचं नाही. गिव्ह इयर टू म्हणजे कान असा कट करून द्यायचा आहे का, नाही. तर तुम्ही पण गिव्ह इयर टू माय लेक्चर्स, बरोबर, माय लेक्चर असं मी बोलले. म्हणजेच काय आहे तर मी जे काय सांगतोय ते केअरफुली लिसन करायचं आहे. याला आपण म्हणायचं गिव्ह इयर टू. तर तिथं बघा तुम्हाला If you're a son, you know dad's advice is gold. Take a second. Listen close. These are the stories you'll remember forever. व्हिडिओ दिसतोय त्याच्यामध्ये तो जो जेंट्स आहे तो काय म्हणतोय की वर्ड्स ऑफ पॅरेंट्स आर गोल्ड. म्हणजे जे आपले आई आणि वडील असतात तर त्यांनी जे तुम्हाला काही सांगत असतात ते गोल्ड येतं. काय येतं, गोल्ड येतं. आणि ते तुम्ही काय करत चला त्या वर्ड्सकडे ऑलवेज गिव्ह इयर टू दीज वर्ड्स. म्हणजेच काय आहे तर ते जे वर्ड येतं ते काय करत चला लिसन केअरफुली. सो हा गिव्ह इयर टू याचं मिनिंग काय आहे, लिसन केअरफुली. ठीक आहे. आणि इथून पुढच्या लेक्चरला पण मी कन्सिडर करतो की तुम्ही काय करताल, इयर टू, गिव्ह इयर टू मी असं करताल. सो लिसन केअरफुली याचं मिनिंग आहे. आता पुढे काय, ऑनररी डिग्री वॉज कन्फर्म ऑन द ॲक्शन फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू सिनेमा. आणि इथं विचारलेले आर्टिकल A आणि N. आता अगेन पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की जर का AEIOU दिसले की N घ्यावा. हा आपला काय आहे रे, 1ली ते 12वीपर्यंतचा रूल. आता तुम्ही 12वीला नाही आहे तर इथं ॲडव्हान्स ग्रामर आहे. ठीक आहे. आणि हा जो रूल आहे तुम्हाला शिक्षकांनी पाठ करून घेतलेला आहे ते सुखी संसाराचे 12 सूत्र, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हे पांचट अजिबात नाही आहे आपल्याला, तुम्हाला कुठंच दिसणार नाही आहे ते. आणि त्याच्यामध्येच तुमचे मराठीतल्या पुस्तकामध्ये तिथं शिक्षक लोक सांगतात कर्त्याची द्वितीय विभक्ती. अरे तर मराठीतली कर्त्याची द्वितीय विभक्ती सापडत नाही आणि इंग्लिशमधले सापडणार आहे का, नाही. म्हणून मी म्हणतोय की आपली जी बॅच आहे ती टोटली वेगळी आहे, एकदम बेसिककडून ॲडव्हान्सकडे जाणार आहे. आता हा जो नियम आहे का नाही, हा चुकीचा नियम आहे. हा काय आहे, चुकीचा रूल आहे. मग खरा नियम काय आहे तर AEIOU
नंतरून ॲन घ्यावा. काय घ्यावा? ॲन घ्यावा. ॲन घ्यावा. पण ॲन कधी घ्यावा? जर का यांच्यासारखं प्रोनाऊन्सिएशन असन. प्रोनाऊन्सिएशन जर का यांच्यासारखा म्हणजे उच्चार जर का यांच्यासारखा असेल तरच आपण काय घ्यायचा? ॲन घ्यायचा. आता आपल्या एक्झाम्पलकडं जर का आपण आलो तर इथं काय दिसतोय? जर का आता बघा तुम्ही, जर का तो तुमचा 12वीपर्यंतचा रूल वापरला तर तुमचं उत्तर चुकणार आहे. तुम्ही काय म्हणणार? आता एच दिसतोय, एच मग त्या AEIOU पैकी नाही आहे, मग तुम्ही काय म्हणता? ए उत्तर लिहिता. पण हे उत्तर कसं आहे रे? चुकीचं आहे. कारण इथं या सेंटेन्समध्ये हा जो एच आहे का नाही तो कसा आहे? सायलेंट. ह्याचं प्रोनाऊन्सिएशन करताना तो कसा आहे? सायलेंट. इथं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे? ओनर. ऑनररी. कसं आहे? ऑनररी. म्हणजे इथं काय आहे? ऑनररी. ऑनररी असं प्रोनाऊन्सिएशन आहे. एच इथं सायलेंट आहे आणि ओ आलेला आहे. ओ हे काय? आपलं वॉवेल आहे, स्वर आहे का नाही? आणि म्हणून इथं काय पाहिजे रे? ॲन पाहिजे. सो इथं उत्तर येणार आहे ॲन येणार आहे. आता तसेच वर्ड कोणते आहेत बघा? HONEST. ह्याला काय? हॉनेस्ट नाही म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं? ऑनेस्ट. काय म्हणायचं? ऑनेस्ट. इथं एच कसा आहे? सायलेंट आहे. म्हणजे पुढं चालून आपल्याला हे ऑनेस्टचं पण एक्झाम्पल मिळू शकतं. दुसरं मी इथं सांगतो, दुसरं एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे हे HOUR. कुठं लिहू रे? थांबा, ह्याला साईडलाच घेतो मी, ह्याला साईडला घेतो. काय आहे? HOUR. ओके. आता ह्याला हवर नाही म्हणायचं, हवर नाही म्हणायचं, याला म्हणायचं अवर. काय म्हणायचं? आवर. मग हा अ जो आहे तो काय आहे? आपला स्वर आहे, वॉवेल आहे आणि वॉवेल आहे म्हणून इथं काय येणार आहे? ॲन अवर. इथं काय येणार आहे? ॲन ऑनेस्ट. समजलं? आणि ह्याच्यावरूनच तो वर्ड यूज केला होता ऑनररी. ऑनररीमध्ये काय आहे? ऑ यूज केला होता आणि ऑ हा काय आहे? आपला वॉवेल आहे आणि वॉवेल असेल तर तिथं आपण यूज काय करतो? ॲन. सो इथं माझं किती नंबरचं? ऑप्शन नंबर 3 हे इथं काय येणार आहे? माझं ॲन्सर येणार आहे. ओके. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन 9 नंबरचा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम. इथं अँटोनिम विचारलेले, सिनोनिम नाही आहे. काय आहे? ॲलिनेट. आता ॲलिनेट हा जो वर्ड आहे याचं मिनिंग काय आहे? ॲलिनेट मीन्स काय आहे? ॲलिनेट मीन्स टू सेपरेट. काय आहे? टू सेपरेट. सेपरेट म्हणजे काय? वेगळे होणे. वेगळे होणे. आता वेगळे होणे ह्याचा अँटोनिम विचारले, विरुद्धार्थ विचारलेले. आता बघा इथं डायव्हर्स. डायव्हर्समध्ये पण काय होते? तर हजबंड अँड वाईफ गॉट सेपरेट म्हणजे ते सेपरेट होतात. त्यानंतर विड्रॉ म्हणजे काय आहे की आय विड्रॉ माय ॲप्लिकेशन. मी माझं ॲप्लिकेशन काय केलं? विड्रॉ केलं. विड्रॉ केलं म्हणजेच काय? काढून घेतलेले. मीन्स काढून घेतले म्हणजेच काय आहे की मी सेपरेट केलेलं आहे माझं ॲप्लिकेशन. इथं इनहॅबिट. इनहॅबिट म्हणजे काय? टू लिव्ह. इनहॅबिट म्हणजे काय? टू लिव्ह. आणि कंबाईन. कंबाईन म्हणजे काय? एकत्रित. आपण म्हणतो ना MPSC कंबाईनची कंबाईन एक्झाम आहे आमची किंवा कंबाईन केलेले आहे आम्ही. कंबाईन मीन्स टू काय आहे? तर एकत्र करणे. कंबाईन म्हणजेच काय? एकत्र करणे. आणि मग ह्याचं सेपरेट वेगळे करणे ह्याचं ऑपोजिट काय येणार आहे? कंबाईन. सो ऑप्शन नंबर 1 हे माझं काय आहे? तिथं उत्तर आहे. आणि बघा हे अँटोनिमचं उत्तर शोधताना तुम्ही बाकीच्या वर्डचं जर का मिनिंग माहिती असेल ना तर लगेच लक्षात येतं. बघा हे जर सेपरेट आहे, याचं सेपरेट आहे आणि हे लिव्ह आहे, ह्याचं तर काही विषयच नाही. हे दोन्हींचं सेपरेट आहे पण ह्याचं मिनिंग एकत्र करणे आहे का नाही? मग ह्या तिन्ही ऑप्शनमधला वेगळा ऑप्शन कोणता आहे? तो आहे. म्हणून 1 नंबर तोच काय आहे? माझं उत्तर आहे. आता परत एकदा पॅरा जंबल दिलेले आहे. आता हे पॅरा जंबल दिलेले. आता मी काय सांगितलेलं आहे? सगळ्यात पहिली मेथड जर का मिनिंग समजलं तर एकदम बेटर, पण नाही समजलं तर पहिला शब्द बघायचा. इथं काय दिलेलं आहे? अ सायबर अटॅक. ओके. इथं काय दिलेलं आहे? इथं दिलेलं आहे हाऊ एव्हर. इथं काय दिलेलं आहे? इट. आणि इथं काय दिलेलं आहे? वी. ओके असं दिलेलं आहे. आता इथं बघा वी आणि इट आणि हाऊ एव्हर आणि सायबर अटॅक. पण आपण काय करायचं आहे? ऑप्शन बघायचे. ऑप्शनमध्ये बघा सगळ्यांमध्ये डी आणि ह्याच्यामध्ये काय आहे रे? इथं पण काय आहे? इथं टायपिंग करताना चुकलेलं आहे. BBCA नाही आहे. इथं काय आहे? DBCA असं आहे. ह्या बीच्या ऐवजी काय आहे? डी आहे. म्हणजे ह्या प्रत्येकाच्या ठिकाणी काय आहे रे? डी आणि डी. म्हणजे पहिला जे वर्ड आहे तो काय आहे? डीच आहे.
आता मी काय करतो, ह्याला इकडे घेतो थोडंसं, ह्याला झूम आउट करतो आधी. ओके. आता एक गोष्ट मला काय कळाली बरं, पहिलं सेंटेन्स माझं डी आहे, म्हणजे हे पहिलं सेंटेन्स आहे. ओके, हे पहिलं सेंटेन्स आहे, क्लिअर झालं. आता बघा, हे जे वी आहे, हा वी पण काय आहे, प्रोनाऊन, आणि त्या प्रोनाऊन नंतरून मग कोण येणार आहे, वी कॅन नॉट इमॅजिन टुडेज लाईफ विदाऊट द इंटरनेट, हे असं सेंटेन्स आहे. सी काय आहे, इट हॅज रिव्हॉल्युशनाइज द वे वी कम्युनिकेट. बी काय आहे, हाऊ एव्हर with the increase in dependence on the internet the risk of cyber attacks has also increased. आणि त्यानंतर काय, a cyber attack is malicious attempt to access a damaged computer system, network or devices. आता इथं बघा, सायबर अटॅकचं नाव आलं होतं आणि ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन कुणामध्ये दिलेली आहे, ए मध्ये दिलेली आहे. म्हणजेच मला एक गोष्ट कळत आहे की बी नंतरून ए पाहिजे. काय पाहिजे, बी नंतरून ए पाहिजे. मग बी नंतरून ए कुठं कुठं दिलेलं आहे, तर इथं बघा, ह्याच्यामध्ये बी नंतरून ए दिलेलं आहे आणि इथं बी नंतरून सी दिलं आहे, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. इथं पण सी नंतरून ए, म्हणजे हा ऑप्शन पण चुकीचा आहे. आता इथं काय आहे, बी नंतरून ए दिलेलं आहे आणि इथं सगळ्यात शेवटी काय दिलेलं आहे, सी दिलेलं आहे. मग आता ह्या दोन्हीपैकी उत्तर नेमकं कोणतं आहे, तर बघा, वी कॅन नॉट इमॅजिन टुडेज लाईफ विदाऊट इंटरनेट, त्यानंतरून सी घेतला, इट हॅज रिव्हॉल्युशनाइज द वे वी कम्युनिकेट, म्हणजे इंटरनेटबद्दल बोललोत आणि इथं काय दिलेलं आहे, इंटरनेटच्या आणखीन ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली, म्हणजे डी नंतरून सीच पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे माझं इथं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. ठीक आहे, म्हणून काय येणार आहे, वी कॅन नॉट इमॅजिन टुडेज लाईफ विदाऊट इंटरनेट, इट हॅज रिव्हॉल्युशनाइज द वे वी कम्युनिकेट, आणि त्यानंतरून बी हाऊ एव्हर येणार आणि शेवटी काय येणार आहे, माझं ए येणार आहे. तर 3 नंबर फिक्स उत्तर आहे आपलं. 3 नंबर हेच काय असणार आहे तिथं उत्तर. आता हे विचारलेलं आहे प्रेपोजिशनवरती. हा क्वेश्चन कशावरती आहे, प्रेपोजिशन. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा पण कोणत्या कॅटेगरीमध्ये जातो, तर एकदम डिफिकल्ट या कॅटेगरीमध्ये जातो. अवघड, म्हणजे हा क्वेश्चन जो आहे ना, तो अवघड आहे, खूप अवघड क्वेश्चन विचारलेला आहे. तर हा कुठून आलेला माहिती आहे का, काही प्रेपोजिशनल फ्रेजेस होता, काही काय येतात प्रेपोजिशनल फ्रेजेस, म्हणजे काही असे वर्ड येतं ज्यांच्याबरोबर तेच प्रेपोजिशन येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ड्यू टू, ऑन बिहाफ ऑफ, ऑन बिहाफ ऑफ, त्यानंतर इन स्पाईट ऑफ, इन स्पाईट ऑफ. तसंच आपलं काय येणार आहे, डिस्पोज्ड ऑफ, डिस्पोज्ड ऑफ. ह्या काय येतात, सेट प्रेपोजिशनल फ्रेजेस येतात. ह्याच्यामागं कोणता रूल वगैरे काही नाही आहे, हां, ह्याच्यामागं रूल वगैरे काहीच नाही आहे. तर काय, ह्या सेट प्रेपोजिशनल फ्रेजेस होता. आता आपण काय केलेलं आहे, आपले जे प्रेपोजिशनचे लेक्चर होतं याच्यामध्ये ह्या ज्या प्रेपोजिशनल फ्रेजेस आहेत का नाही, त्या एक ज्या परीक्षेला खूप वेळा विचारल्या जातात, अशा एक 25च्या आसपास प्रेपोजिशनल फ्रेजेस होता. आणि त्या आपण काय करणार आहे, तर सारखे रिव्हिजन करून तोंडपाठच करणार आहे, कारण 25 प्रेपोजिशनल फ्रेजेस पाठ करायचं काय अवघड नाही. तर त्याच्यामध्ये कसं आहे बघा, त्या 25 पैकी ना तुम्हाला 15 ज्यात ना त्या ऑलरेडी माहिती आहेत. ड्यू टू हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे काही प्रेपोजिशनल फ्रेजेस ना तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. त्यामुळे त्याच्यामधल्या तुम्हाला मॅक्सिमम 10 फक्त पाठ करावं लागतं आणि 10पेक्षा कमीच भरतात. त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे, हॅव यू डिस्पोज्ड ऑफ युअर ओल्ड स्कूल बुक. डिस्पोज ऑफ येणार आहे. आता डिस्पोज आउट कधी येत नाही, डिस्पोज विथ नाही येत आणि डिस्पोज बाय येणार नाही आहे. तर हे इथं उत्तर काय येणार आहे, ऑफ हे येणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे माझं काय आहे रे, ॲन्सर. ठीक आहे. आता इथं बघा, बाय हे जे प्रिपोजिशन आहे ह्याचा आपण कधी यूज करतो, तर आपण जाताना बाय ट्रेन असं बोलतो आहे का नाही, बाय बस, म्हणजे जे ट्रॅव्हलिंगसाठी जे आपण व्हेकल्स यूज करतो ह्यांच्या अगोदर आपण काय म्हणतो, बाय यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर विथ म्हणलं की काय आहे की एखाद्या वस्तूचा आणि त्याचा काय असला पाहिजे, टच असला पाहिजे. मग ही काय म्हणणार तर आपण, ही कट मँगो विथ नाईफ.
म्हणजे इथं काय झालेलं आहे, मँगो आणि नाईफचा टच झालेला आहे का नाही म्हणून तिथं विथ यूज करतो आपण. ओके, समजतंय का हे विथ. आणि आउट हे पण तसंच आहे. तर इथं बघा, हॅव यू डिस्पोज ऑफ युअर ओल्ड स्कूल बुक्स. आता हे जे प्रिपोजिशन आहेत ना, हे आपल्याला प्रिपोजिशन टॉपिक्समध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल्स घेऊन चित्रांच्या मदतीने ते एकदम परफेक्ट करून घेतलेले आहे. तुम्हाला बॅचमध्ये ज्यावेळेस पाहता त्यावेळेस तुम्हाला कळलंच. सो इथं काय येणार आहे, आपलं ऑफ येणार आहे. आता इथं 12वा क्वेश्चन काय दिलेला आहे, स्पेलिंग एररचा दिलेला आहे. आणि स्पेलिंग एररचा दिला की मी सांगितलेलं आहे फक्त आणि फक्त ऑप्शन बघायचे. ठीक आहे. आता इथं काय आहे, आपण चेक करू. इथं 4 ऑप्शन चेक करावं लागणार आहेत बरं का मला, कारण सेम नाही आहेत ते. द इथं बरोबर आहे, मॉर्निंग बरोबर आहे आणि असेंब्ली पण बरोबर आहे. आता इथं बघा, लाईंग हे बरोबर आहे, LY आणि ING असतं. इथं अनकॉन्शियस, हे अनकॉन्शियस जे आहे ना ते चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं रे बघा, कॉन्सी. बघा आपण प्रोनाऊन्सिएशन अनकॉन्सी, न नंतरून स म्हणतो, सी बोलतोय का नाही, म्हणून इथं काय येणार आहे, अनकॉन्शियस. याचं स्पेलिंग हे असं येतं, अनकॉन्शियस. म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये खूप वेळा बघितलेलं आहे अनकॉन्शियस, पण तिथं स्पेलिंग वाचलं नाही आहे, कॉन्सी. पण प्रोनाऊन्सिएशन म्हणजे बघा कॉन्सी, सी येतोय का नाही. सो तिथं स्पेलिंगमध्ये सी पाहिजे होता. मग इथं हे 2 नंबरच माझं काय उत्तर आहे. बाकीचे ऑप्शन काय बघायची गरज नाही. तरी चेक केलं तर ऑन बरोबर आहे, द बरोबर आहे, ग्राउंडचं बरोबर आहे, ड्युरिंगचं पण बरोबरच आहे. आता इथं आय फाउंड, FOUND असतं, फाउंडचं माहिती आहे, माय आणि फ्रेंडचं पण बरोबर आहे. काहींना काय होतं, इथं मॉर्निंगचं चुकीचं वाटतंय, पण मॉर्निंगचं हे इथं बरोबर आहे. आणि असेंब्लीचं पण आपल्याला माहिती आहे, हे पण बरोबर आहे. सो ऑप्शन नंबर 2 इथं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. चलो आता नेक्स्ट पण काय आहे रे, स्पेलिंग एररच आहे. आता स्पेलिंग एररमध्ये बघा, आपण इथं शेवटून बघू. इन बरोबर आहे, फाईन पण बरोबर आहे, आर्ट्स पण बरोबर आहे. इथं यू बरोबर आहे, हॅव बरोबर आहे, द बरोबर आहे, क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन बरोबर आहे. इथं काय आहे रे, इन बरोबर आहे, माय बरोबर आहे, PI आहे, NION बरोबर आहे. आणि मग राहिला आहे कोणता, हाच आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, हे टू परस्यू हे चुकलेलं आहे. इथं ह्याचं स्पेलिंग काय पाहिजे होतं, PURSUE. बघा तुम्ही एक मूवी बघितलेला आहे, त्याचं पोस्टर बघा समोर आलं असन, द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस. त्याच्यामध्ये ते स्पेलिंग होतं PUR. तर त्या म्हणजे मूवी, इंग्लिश मूवी पाहताना तुम्ही ते पोस्टर वगैरे बघत चला जराशे, म्हणजे कधी कधी त्याचा पण कुठं पण उपयोग होतो. सो ऑप्शन नंबर 1 इथं काय माझं उत्तर आहे. इथं काय विचारलेलं आहे आता की सबस्टिट्यूट, 1 वर्ड सबस्टिट्यूट विचारलेले. वेन आय वॉज अब्रॉड आय हॅड ए स्ट्रॉंग डिझायर फॉर होम कुक फूड. ह्याला आपण काय म्हणायचं, म्हणजे ज्या वेळेस आता रूममधले आपण जे काय मुलं तर रूमवरती राहणारे मुलं, त्यांना माहिती आहे मेसवरती जबरदस्त भाज्या असते. आता दररोज काय असतं, लॉलीपॉप असतं, त्यानंतर काय असतं रे, तर पनीरची भाजी असते, बिर्याणी तर दररोजच असते. आता बघा लॉलीपॉप म्हणजे ते वांग्याची भाजी, त्याला असा देठ असतो ना, असतं ना. त्यानंतर पनीर म्हणजे गरिबांचं पनीर म्हणजे बटाटा ते, आणि मसाले भात म्हणजेच आपली काय बिर्याणी आहे. ठीक आहे. आणि मेसवरचं खाऊन मला माहिती आहे तुम्ही वैतागलेले आहे, तर दररोज त्या मेसवाल्याला 5-50 शिव्या देत आहे. आणि तुमच्या मनामध्ये काय आहे रे, डिझायर निर्माण होते की यार कधी जातोय, आणि घरचं मन सोक्त खातोय. मग हे जे ना मनामधील एखादी इच्छा, ही जी मनामधली एखादी गोष्ट करण्याची जी इच्छा आहे, याला आपण काय म्हणायचं. तुमच्या डेस्कटॉपवरती ना एक चित्र दिसतंय, त्यामध्ये बघा मुलींनी पाणीपुरी बघितलेली आहे, आणि ती पाणीपुरी बघून मुलींनी चेहरा कसा झाला, असा झालेला आहे, राईट. म्हणजे ह्या ज्या मुली तर मुलींना कधी पाणीपुरी खायला घेऊन जाऊ नका. पाणीपुरी खायला घेऊन गेले तर कमीत कमी 500च्या 2-3 नोटा घेऊन जा, कारण पाणीपुरी खाण्याच्या बाबतीत मुलींचा हात कोणीच धरू शकत नाही. तर एनिवे आपल्या क्वेश्चनकडे येऊ. तर आय हॅड ए स्ट्रॉंग डिझायर, म्हणजे स्ट्रॉंग डिझायर जर असेल तर ह्याला आपण काय म्हणायचं, हंगर म्हणणार आहे का नाही. हंगर म्हणजे भूक लागणे, त्यामुळे हंगरचा काय विषय नाही. इथं टॅलेंटचा काय सवाल आहे, इथं टॅलेंट आणि त्याचा काय लायकिंगचा काही सवाल नाही. इथं काय आहे, क्रेविंग. म्हणजे काय, शी इज क्रेविंग फॉर पाणीपुरी असं आपण म्हणू, म्हणजे शी इज क्रेविंग असं म्हणणार आता शी, किंवा वी आर क्रेविंग फॉर होम कुक्ड फूड. क्रेविंग म्हणजे काय, स्ट्रॉंग डिझायर असणे.
सो इथं उत्तर काय येणार आहे 4 नंबर आपलं क्रेविंग. आता शेवटचा क्वेश्चन काय आहे तर सिनोनिम्स आहे आणि कालमिटी. हा खूप वेळा विचारलेला आहे आणि खूप वेळा न्यूजपेपरमध्ये येतो. हा कालमिटी पावसाळ्याच्या दिवसामध्ये फ्लड आहे, अर्थक्वेक आहे, ऑल दीज आर कालमिटीज. आणि ह्या ज्या कालमिटीज येतात त्यामुळे आपला खूप सारा लॉस होतो. सो द सिनोनिम ऑफ कालमिटी इज डिझास्टर. आणि म्हणून इथं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर 4. आता वंडर म्हणजे काय आश्चर्य, मिरॅकल म्हणजे जादू आणि हर्डल म्हणजे काय अडथळा. आता कालमिटीमुळं काय कालमिटी आणि हर्डल याचा काय संबंधच येत नाही आहे. कालमिटी मग त्या नॅचरल असू शकतात. अर्थक्वेक इज अ नॅचरल कालमिटी, स्नोफॉल, अर्थक्वेक, फ्लड्स, ऑल दीज आर नॅचरल कालमिटीज. सो द सिनोनिम टू द कालमिटी इज डिझास्टर. तर हे होते आपले 15 क्वेश्चन आणि इथं आपलं लेक्चर संपत आहे. तर एकदा ॲनालाइज करूत आपण लेक्चरमध्ये काय काय बघितलेलं की आपण स्टार्ट केलं होतं कुठून रे तर आपण स्टार्ट केलं होतं त्यामध्ये काय केलं होतं वी सेपरेटेड द टॉपिक्स ऑफ ग्रामर अँड व्होकॅब. देन आपण चेक केलं होतं की वेटेज चेक केलं होतं आणि त्या वेटेजमध्ये आपण बघितलं होतं की व्होकॅब अँड ग्रामर हॅव सेम वेटेज. म्हणजे या दोघांना काय आहे रे सेम वेटेज आहे. आणि त्यानंतर बाकीचे एक 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 करत करत काय केलं होतं आपण सर्व क्वेश्चन ॲनालाइज केले होते. त्यामध्ये मी बरेचसे जे व्होकॅब आहे ते काय केलेले तर तुम्हाला पिक्टोरियलच्या फॉर्ममध्ये समजून सांगितलेले. तुमच्या डेस्कटॉपवरती ते जे पिक्टोरियल दिसणार होतं पिक्चर दिसणार होतं ते समजून घ्यायचे होतं, ते लक्षात ठेवायचे होतं. सो आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. उद्या परत एकदा भेटूया आपण आपल्या डे 2च्या मॉर्निंगच्या शिफ्टच्या 15 क्वेश्चन बरोबर. आणि ज्यांना गरज आहे त्यांनी लगेच काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून ॲपची लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ॲपवरून तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 21 मार्चला आपली हायब्रिड बॅच सुरू होती. हायब्रिड म्हणजे काय तर ते ऑफलाईन पण असणार आहे आणि ऑनलाईन पण असणार आहे. तर त्या हायब्रिड बॅचला पण तुम्ही काय करायचं आहे जॉईन व्हायचं आहे. सो इथंच थांबूया. थँक्यू.